नालासोपारा पूर्व आचवळे रोडवर असलेल्या द्वारका हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी 2:15च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तिघांना मनपा रुग्णालयात आणि चौघांना एव्हरशाईन येथे उपचारासाठी भरती करण्यात आलेलं आहे. यातील 2-3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली. ही भीषण आग विझवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं. द्वारका हॉटेलमध्ये सिलेंडरचं ब्लास्ट झाल्याचे सूत्रांकडून कळते. नेमकी ही आग कशामुळे लागली याचा पोलीस तपास करत आहेत. हॉटेलच्या बाजूला नवीन गटार बांधण्याचं काम सुरू झालं असून JCBच्या सहाय्याने काम सुरू असताना गुजरात गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे. घटनास्थळी मनपाचे अधिकारी वर्ग पोहोचला होता.